सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की मुंबईमध्ये 3 दिवसापासून बेस्टचा संप चालला आहे आणि त्याच्यामुळं सामान्य जो नागरिक आहे त्याचा फटका त्याला खूप जबरदस्त लागलेला आहे. विद्यार्थी असो, कामाला जाणारे नागरिक असो, ज्यांना रिक्षाचं भाडं किंवा ओला उबेरचं भाडं परवडत नाही, अशी जी जनता आहे सगळ्यात मोठा फटका त्यांना लागलेला आहे. आणि आता जर आपण बघितलं, जेव्हापासून 3 दिवसापासून रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक यांनी मीटरप्रमाणे भाडे घेत नसून ते बोलीनुसार घेत आहेत, म्हणजे त्यांनी पण बेस्टच्या संपाचा फायदा उचललेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण जसं सांगितलं 2016 ते 2026 बेस्टला 7वं वेतन अजूनपर्यंत लागू केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना ते जुन्या वेतनानुसारच सॅलरी मिळते, तर हा त्यांच्यावरती केलेला अन्याय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे कंत्राटी कामगार आहेत ह्यांना फक्त आपण भरतायत कंत्राटी कामगार, पण त्या कंत्राटी कामगारांना आपण बेस्टच्या वेतननुसार म्हणजे पेरोलवर कधी घेणार, म्हणजे त्यांना परमनंट कधी करणार. आपण फक्त कंत्राटी कामगार म्हणून आता आम्ही बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांना भेटलो, त्यांचं असं म्हणणं आहे की आमची अशी अवस्था आहे, जर आमची बस जर पुढे गेली आणि जर ती वेल मेंटेन नसते पहिली गोष्ट, आणि जर आम्ही वरती फोन केला तर तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुम्ही सांभाळून घ्या असं त्या ड्रायव्हरला कंडक्टरला फोन येतात. समजा ब्रेक लागत नाही, हा तुम्ही थोडं हळूहळू चालवा पण आमचं टार्गेट पूर्ण करा, अशी अवस्था आहे. महानगरपालिकेने बेस्टला जो निधी दिलेला आहे तो निधी एवढा आहे जसं काही उंटाच्या तोंडामध्ये जिरं ठेवण्यासारखं आहे. एवढा छोट्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांची गणती केलेली आहे. आणि बेस्टच्या आपण जर बघितलं, बेस्टच्या ताफ्यामध्ये पहिले पूर्वी बसेस जास्त होत्या, आता त्या मला वाटतं 3000 जवळ आल्यात, म्हणजे कमी करण्यात आल्यात. म्हणजे आपल्याला सामान्य नागरिकाचा आपण विचार किती करतोय, हे सरकार किती विचार करतंय ह्याची आपल्याला इथून जाणीव होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बेस्टला वाढीव निधी द्यावा आणि बेस्टचं विलिनीकरण करावं. मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये हे बेस्टला त्यांना विलीन का नाही करत आहे ह्याचंही प्रशासनाने उत्तर द्यावं. दुसरी गोष्ट अशी आहे, आम्ही जिथे उभे आहे हा बैगनवाडीचा नवीन डेपो आहे, ज्याला आपण नवीन डेपो बोलतो. इथले जर स्ट्रक्चर आहे, हे जे पाटे आपण जर बघताय, जर आपल्या कॅमेऱ्यात दाखवलं तर बरं होईल. पाटचं जे स्ट्रक्चर आहे ह्याची खूप अवस्था बेकार आहे. ह्याला जवळजवळ 28 वर्ष होत आलेत आणि ह्याचं ऑडिट अजून झालेलं नाही आहे. ऑडिट करण्यासाठी जर मागणी केली असता इथल्या कर्मचाऱ्यांनी, इथले स्लॅब पडत आहेत, कॅन्टीनची अवस्था बेकार आहे, जर इथली मागणी केली जात असते तर त्यांना उत्तर येतं की अजून 2 वर्ष राहिले, 2 वर्षांनी ऑडिट करू. म्हणजे हे पूर्ण कोसळल्यानंतर, जीवितहानी झाल्यानंतर, म्हणजे आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा पण विचार करत नाही. सामान्य नागरिक तर सोडून द्या, पण जे कर्मचारी आहेत आपण त्यांचाही विचार करत नाही. म्हणजे हे खूप खालच्या दराची विचारसरणी आहे. प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे, जेणेकरून हा संप बेस्टच्या पूर्ण मुंबईमध्ये बेस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांनी राबवलेला आहे. साहेब, कालच मी अनेक डेपोला गेलो होतो. त्यांचं म्हणणं आहे की जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पगार 70,000 80,000 घेतो आणि आम्हाला 20,000 म्हणजे एकदम कमी पगार देतो. त्याबद्दल काय मागणी? तेच तर बोललो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही देऊन कॉन्ट्रॅक्टरची घरं भरताय, म्हणजे याच्यामध्ये प्रशासनी मिळतं जुळतंय असं गणित दिसतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉन्ट्रॅक्टर घेतोय, त्यांना 26 दिवस पूर्ण भरायचे म्हणून सांगतात. त्यांना सुट्टी कधी हवी असेल तर सुट्टीसाठी त्यांना लढावं लागतं. खूप बोलतात ना, कामगारांचे हक्क एक मिनिमम वेजेस लेबर ॲक्टनुसार त्यांना किती सॅलरी दिली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. त्यांना 20-22 हजारावरती बस चालकाला बस चालवायला उभं केलं जातं आणि त्याचे प्रश्न पण ऐकून घेतले जात नाहीत. म्हणजे एक बोलतात ना, एका प्रकारे तुम्हाला करायचं तर करा, नाही तर घरी जाऊन बसा, अशा पद्धतीचं इथं प्रशासन चालू आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची खिशे भरण्याचं काम चालू आहे पूर्णपणे. 3-4 नगरसेवक आम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे. बिलकुल, आम्ही इथे MIM पक्षाचा मी गटनेता आहे. MIM पक्षाचे नगरसेविका आहेत 134 मधून, 137-38 मधून, आणि पूर्ण जे अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत पक्षाचे, आमचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी MIM पक्षाचे आहेत, तालुका अध्यक्ष इरफानभाई आहेत. तर आम्ही सगळे मिळून हे जे कामगार आहेत ह्या कामगारांना आम्ही साथ देऊ आणि त्यांच्या पाठीशी उभे राहू. आणि एक भविष्यात जर यांना त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एक मोठं आंदोलन आम्ही मुंबईभरात उभं करू. आणि आपण जसं बोललो की सभागृहामध्ये यांच्यासाठी आम्ही पूर्ण ज्वलंत आवाज उठू. थैंक यू सर. देखिए, बेस्ट कामगार के ये जो प्रोटेस्ट चल रहा है और 3 दिन हो गए बसेस बंद करके, मुंबई की लाइफलाइन मानी जाती है। मुंबई की 2 लाइफलाइन है, एक रेलवे है और दूसरा बेस्ट है। और बेस्ट मुंबई महानगर पालिका के अंतर्गत आता है और मुंबई महानगर पालिका में बीजेपी की सरकार है, सेंट्रल गवर्नमेंट बीजेपी की है, स्टेट गवर्नमेंट में बीजेपी है। लेकिन मैं सिर्फ बेस्ट की बात ना करते हुए मैं तमाम बात करूं तो मुंबई के अंदर, महाराष्ट्र के अंदर और पूरे हिंदुस्तान भर के अंदर ये जो भाजपा की सरकार है, कहीं ना कहीं ये गरीब विरोधी
मजदूर विरोधी और जो मजदूर वर्ग के लोग हैं उनके विरोध में ये सरकार काम करते नज़र आ रही है। बेस्ट कामगारों की जो डिमांड है वो बिल्कुल जायज़ डिमांड है। एक 10 साल हो गया आप उनको 7th पे कमीशन नहीं लागू करते हैं, और उसके साथ साथ जो लोग रिटायर हो गए उनकी कई साल की ग्रेजुइटी बाकी है, वो ग्रेजुइटी का अमाउंट आप डिस्पर्स नहीं करते हैं। तीसरी चीज़ ये, जिस इनह्यूमन कंडीशन में ये काम कर रहे हैं बेस्ट के, चाहे ड्राइवर हो, चाहे कंडक्टर्स हो या दूसरे कामगार हो, वो जिस इनह्यूमन कंडीशन में काम कर रहे हैं, आप देख सकते हैं कि बेस्ट की बिल्डिंगों की हालत क्या है। और अभी जल्दी शिवाजी नगर डिपो के अंदर जो इनकी कैंटीन गिर गई, कैंटीन में खाने की व्यवस्था इनके पास नहीं है। जिस तरह का ये रवैया सरकार के द्वारा दिखाया जा रहा है, बेस्ट कामगारों को 3 दिन से सड़कों पर छोड़ दिया गया है, और उससे कई बड़ी बात कि सारे स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, यहाँ पर लोगों का आना जाना बेस्ट से है। क्योंकि मुंबई के अंदर भले मुंबई माया नगरी कही जाती है, यहाँ पर अंबानी और अडानी जैसे लोग रहते हैं, शाहरुख खान, सलमान खान जैसे लोग रहते हैं, लेकिन यहाँ पर आज भी 80% मुंबई के अंदर 80 से 90% लोग गरीब वर्ग के लोग हैं, जो कार अफोर्ड नहीं कर सकते हैं और ऑटो रिक्शा अफोर्ड नहीं कर सकते, वो बेस्ट बसेस को कहीं ना कहीं यूज़ करते हैं। तो सरकार के कान पर जूं तक नहीं रेंग रही कि इन गरीबों के लिए 3 दिनों से बस बंद है। और ये गरीब जो बस चलाते हैं, कंडक्टर हैं, दूसरे कामगार हैं, ये अपनी घर के लिए, रोज़ी रोटी के लिए जो है यहाँ सड़क पर बैठे हुए हैं। सरकार गरीब विरोधी है, सरकार मजदूर विरोधी है। और ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, हमने बात की जनाब हमारे जो महाराष्ट्र प्रेसिडेंट हैं इम्तियाज़ जलील साहब, और नेशनल प्रेसिडेंट बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब से मैंने जब बात की तो उन्होंने कहा कि बिल्कुल MIM पूरी पार्टी जो है इन बेस्ट कामगार के पक्ष में खड़ा है, इनको पाटंबा देता है, और अगर ज़रूरत पड़ी आगे इससे बड़ा आंदोलन तैयार करने की, क्योंकि सिर्फ ये आंदोलन बेस्ट कामगारों के नहीं है, ये आंदोलन हर गरीब का है जो बस से ट्रैवल कर रहा है, हर वो बच्चे का है जो बस से स्कूल और कॉलेज जाता है, हर वो महिला का है जो अपने जॉब पर और अपने पेशेंट्स के लिए खाना लेकर सुबह शाम बस से ट्रैवल कर रही है, और हर वो मज़दूर वर्ग का है जो सस्ती और सबसे नज़दीकी घर से नज़दीकी बस स्टॉप से मिल जाने वाली बस, बेस्ट बस के ट्रैवल करता उन तमाम लोगों का है। तो आज यहाँ पर ड्राइवर खड़े हैं, कल इनके साथ MIM पार्टी पूरी खड़ी, आज भी खड़ी और कल भी खड़ी रहेगी। और तमाम लोगों से हम रिक्वेस्ट करेंगे कि ये आंदोलन सिर्फ बस कामगार यूनियन का नहीं है या बस कामगार लोगों का नहीं है, ये आंदोलन हर एक गरीब वर्ग का है, हर एक मजदूर वर्ग का है। इनके साथ खड़े रहना होगा और सरकार को सुनना पड़ेगा, अदरवाइज बहुत बड़ा आंदोलन सरकार को देखना पड़ेगा। हमारे सारे नगर सेवक अतीक सर, इरफान भाई, विजय वाले साहब सब आए हुए हैं यहाँ पे, और पिछले 3 दिनों से कंटिन्यू मैं यहाँ पे हूँ। और ये BST कामगार जो हैं, ये समझ लीजिए कि कोई प्रशासन के अभी फ़िलहाल तो इनको जो है वो ऐसे ही छोड़ दिया गया है यतीम जैसा, लेकिन डे फर्स्ट से मैं मतलब कि इनको यही बात बोलना चाहूँगा और हमेशा बोलते हुए आया हूँ और आगे भी यही बोलूँगा कि जितने भी लोग हैं ये समझ लीजिए कि कोई BST के कामगार अभी फ़िलहाल नहीं, ये हमारे घर के लोग हैं, और हमारे घर के लोगों की तकलीफ़ आएगी तो MIM पार्टी की पूरी टीम जो है इनके साथ खड़ी है और कल भी खड़ी रहेगी, और ये जब तक का हड़ताल चलता रहेगा हम इनके साथ हैं और इनकी ताकत बनकर इनके पीछे नहीं, इनके आगे आगे चलते रहेंगे हम। क्या लग रहा है, जरूरत पड़े तो आप लोग MIM पूरा रास्ता पर उतरने के लिए तैयार है? बिल्कुल, अभी अतीक सर ने जैसा कि कहा है, यहाँ पे और भी लोगों ने कहा है, विजय सर ने कहा है, तो हम बिल्कुल रोड पे उतरेंगे और सरकार जो सोई हुई है अपनी नींद में, कुंभकर्ण की नींद में, उस नींद से उनको जगाने का काम जो है MIM पार्टी करेगी। पहले तो ये मैं बोलना चाहूँगी, मेरे खुद के बच्चे BST बस से जाते हैं स्कूल, और ये 3 दिन से बंद होने की वजह से बहुत प्रॉब्लम हो रही। मैं हाउस भी जाती हूँ तो BST बस से जाती हूँ, क्योंकि हम लोग जो एरिया में रह रहे तो हम लोग अफोर्ड नहीं कर पाते कि हम लोग ऑटो से जाए, हम लोग ओला करें, उबेर करें। तो मैं ये रिक्वेस्ट करना चाहूँगी कि जो भी इनकी मांग है प्लीज़ उसको पूरी कीजिए। और इनकी मांग कोई बड़ी नहीं है, नॉर्मली हम जब जॉब करते हैं तो नॉर्मली हम लोग को जो बेसिक चीज़ है वो चाहिए और वो इनको मिलना चाहिए। और मैं कहती हूँ इन लोग के साथ मैं भी खड़ी आप लोगों के साथ, और मैं हाउस में ये मुद्दा ज़रूर उठाऊंगी। थैंक यू। BST बस जो है, जैसे कि अतीक सर ने बताया, 2 चीज़ है जो मुंबई में काफ़ी ज़्यादा फेमस है और वो लाइफलाइन है। एक लोकल ट्रेन हो गया और एक BST बस। हम लोग ने बचपन से BST बस को बहुत अच्छी तरीके से यूज़ किया है, तो आगे भी मतलब लोग अच्छे से यूज़ करें इसके लिए
वहाँ के जो कर्मचारी है उन लोगों की जो बेसिक चीज़ें हैं वो पूरी करना बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो सरकार को इनके लिए आगे चल के अच्छे स्कीम्स लाए, इनके सपोर्ट करे और इन्हें बढ़ावा दे ताकि बीएसटी अच्छे जैसे पहले चल रही थी वैसे आगे चले, ना कि बंद करने के लिए। मतलब बीजेपी की सरकार है, वो चाहे तो हर चीज़ पॉसिबल है उनके लिए, तो वो आए आगे और इनके लिए थोड़ा जो इनके जो प्रॉब्लम्स है वो दूर करें और हम इनके साथ हैं। हाउस में हम इनकी आवाज़ उठाएंगे ताकि जिस तरह से दादर में हादसा हुआ, कुछ ऐसे हादसा हो रहे हैं, इनको प्रशिक्षित भी सही ढंग से नहीं किया जा रहा है। काम का इतना टेंशन रहता है कि बेचारे कुछ कर नहीं सकते, ऊपर से पगार भी कम है। एक आमदार 5 साल चुन के जाता है तो उसको मरते दम तक पेंशन मिलता है, इनको वो भी पेंशन 1500 का 1400 रुपये पेंशन है। हम इसके लिए भी हाउस में ज़रूर बात रखेंगे, क्योंकि जो ड्राइवर्स हैं उनको अच्छी ट्रेनिंग दी जाए। सारी चीज़ें जो बीएसटी बस में जो फैसिलिटीज़ होनी चाहिए वो इनको भी मिले, जैसे कि इनको अंदर खुद की इनकी बेसिक चीज़ें पूरी नहीं हो रही है, उसके लिए भी हम बात रखेंगे और आगे पूरी हाउस में बात उठाएंगे। कंडक्टर म्हणून काम करते 2009 पासून. हां. पहिला आमचा स्टाफ होता 47,000. 2009 साली भरती झालो ना त्यावेळेस 47,000 स्टाफ होता आमचा, ड्रायव्हर कंडक्टर ऑफिसमध्ये सगळे टोटल. आज आमच्याकडे स्टाफ आहे 22,000. आता हा जो डिफरन्स आहे म्हणजे 50%चा पडलेला, तो डिफरन्स माहिती आहे का? जो बसमध्ये प्रवास करतो ना तो पॅसेंजर काय म्हणतो माहिती आहे का आम्हाला? 1 घंटा हो गया गाडी नाही आया. गाडी का नाही आली माहिती आहे का? स्टाफच नाही ना आमच्याकडे. पहिल्या जिथे 4 गाड्या चालायच्या ना तिथं आता 1 गाडी निघते आणि तो लोड आम्ही सहन करतोय. तो मानसिकता आमची बिघडली, आम्ही काम करतोय तरी पण अजून कंपनीला किंवा प्रशासनाला काही पडलेलं नाही. पॅसेंजरला तिकडे लटकत जाऊ द्या, उभं राहून जाऊ द्या, कसंही जाऊ द्या, काही यांना फरक नाही पडलेला. ही भरती कधी करणार मला सांगा तुम्ही? परमनंट करण्याची पण मागणी चालली. मागणी परमनंट 100% पोरांना परमनंट केलंच पाहिजे. पगार खूप कमी आहे. कॅन्टीनची अवस्था एवढी बेकार आहे आमच्याकडे की 6 वाजता कॅन्टीन बंद होते आणि आमचा बीएसटी अशा आहे की 24 तास चालू असते. कामगारांना जेवायचं कुठं, खायचं कुठं? आणखी काय मागणी? कामगारांना परमनंट करावं, वेतन करा, जो आमचा रखडलेला आहे तो वेतनकरण करा, बीएसटीचं विलिनीकरण करा आणि जे आमचे स्लॅब वगैरे जे पडतात आमच्या डोक्यावरती आहे त्याचं ऑडिट रिपोर्ट करून लवकर त्याचं रिनोव्हेशन करावं. इथलीच्या गाड्यांची कामं खूप बेकार आहेत, कामच करत नाहीत, एसी चालत नाही, ब्रेक लागत नाहीत, काही नाही. पॅसेंजर येतोय. उद्या जर जनतेला काय झालं, आता समजा तुम्ही आताच म्हणता तुम्ही स्वतः बीएसटीचे कंडक्टर, ब्रेक लागला नाही, एखादी ऍक्सिडेंट झाला त्याचा जबाबदार कोण राहणार? जबाबदार का आम्हाला? पब्लिक धरताय मारताय आम्हाला. जबाबदार कोण आहे? तुम्ही कोणाला? कॉन्ट्रॅक्टरला का सरकारला? कॉन्ट्रॅक्टरला. आता असा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे का नाही? 100% केलं पाहिजे. तुम्ही कामच करत नाही गाडीचे. तुमचा ड्रायव्हर सांगतोय, ड्रायव्हर स्वतः सांगतोय की ब्रेक लागत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, त्यांना तुम्ही काय मागणी करणार आहे? आणि ऋतू तावडे, प्रत्येक आमचा अधिकारी जेव्हा मुख्यमंत्री साहेब आहेत सगळ्यांना एकच मागणी आम्ही करणार की बाबा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सतत ताकीद द्या की गाड्यांची कामं असेल तर कामं ओके असेल तरच गाडी बाहेर काढा, मेंटेनन्स बरोबर करा तर गाडी बाहेर काढा. जी गाडी ओके नाही ती गाडी बाहेर काढू नका. काय वाटतं तुम्हाला? जे कॉन्ट्रॅक्टर आहे तो मलाई खातोय, ते काय माहिती नाही. आता ते प्रशासनाचा विषय आहे. ऐका ना, माहिती घेतलेली तो आता आमचा, ऐका ना सर, बरोबर आहे पण तो आमचा विषयच नाही. आता कॉन्ट्रॅक्टर काय करतात काय नाही त्याचा आमचा संबंध आहे. पगार तुम्हाला 20,000 22,000 का देतात? 70,000 घेऊन ते पण माहित नाही आम्हाला किती मिळतो तो पण त्यांना, कारण आम्ही कष्टकरी कामगार आहे. आम्हाला वरती पण माहितच नाही ना वरती काय करतंय ते. फक्त आमची मागणी एकच आहे की आमचं घर चालावं, एवढा तर पगार कमीत कमी तुम्ही द्या. कॉन्ट्रॅक्टर मिनिस्टर के लोग हैं